घरातील माणूसच त्रास देत असेल तर त्याला शांत राहून धडा कसा शिकवाल? नमस्कार मित्रांनो, कधी कधी आयुष्यात असं होतं की आपल्याला परक्यांपेक्षा जास्त जखम आपल्या घरच्यांकडून होते. कारण परके तर आपल्याला थोडा वेळ ओळखतात, पण घरचे ते तर आपल्याला जन्मापासून ओळखतात. आपले सगळे कमकुवत पण जाणतात. आणि जेव्हा हेच लोक सतत टोमणे मारतात, अपमान करतात, तुच्छ लेखतात, तेव्हा मन आतून फुटून निघतं. पण त्याच वेळी एक प्रश्न उभा राहतो, आता मी काय करू? उत्तर द्यावं का की शांत राहावं? खरं सांगायचं झालं तर घरातील माणसांना उत्तर देऊन काही उपयोग होत नाही. कारण त्यांना बदलायचं नसतं, त्यांना फक्त तुम्हाला चिडवायचं असतं. म्हणूनच जर तुम्हाला खरोखर त्यांना धडा शिकवायचा असेल तर शांत राहून शिकवा. कारण शांततेपेक्षा मोठं शस्त्र दुसरं नाही. पहिली गोष्ट, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. अनेकांना वाटतं की आपण शांत राहिलो म्हणजे आपण हरलो, पण हे अगदी चुकीचं आहे. शांत राहणं म्हणजे आतून खूप मजबूत असणं. जो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो तोच खरा शक्तिशाली असतो. घरात जेव्हा कोणी तुम्हाला चिडवतं, उगाच बोलतं, तेव्हा तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिलीत की त्यांचा उद्देश साध्य झाला. त्यांना फक्त तुमचं मन डळमळीत करायचं असतं. पण तुम्ही शांत राहिलात, हसलात तर त्यांना काहीच करायचं साधत नाही. आणि तिथूनच सुरुवात होते तुमच्या विजयाची. दुसरी गोष्ट, त्यांच्या शब्दांना महत्त्व देणं थांबवा. आपण त्रास घेतो कारण आपल्याला त्यांच्या शब्दांचं वजन जास्त वाटतं. पण विचार करा, ज्या लोकांना स्वतःवरच नियंत्रण नाही, जे स्वतः आनंदी नाहीत, ते तुम्हाला त्रास देऊन काय मिळवतात? त्यांचा उद्देश असतो की तुम्ही खचून जाल, रागवाल आणि मग ते म्हणतील, पहा आम्ही सांगितलं होतं, याचं काही होणार नाही. म्हणून त्यांना तो आनंद देऊ नका. शांत राहा, पण स्वतःचं काम करत राहा. एक दिवस तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याचं वजन जाणवेल. तिसरी गोष्ट, शांततेतून यशाचा आवाज करा. तुम्ही किती बोललात यावर नाही, तर तुम्ही काय केलं यावर जग विश्वास ठेवतं. घरात जर कोणी तुम्हाला नेहमी कमी लेखत असेल, तू काही करू शकत नाही, तू फसलेला आहेस, तुझ्यात दम नाही, तर त्या प्रत्येक वाक्याला उत्तर देऊ नका. पण मनात ठरवा, एक दिवस मी असं काही करून दाखवणार की हेच लोक माझं उदाहरण देतील. शांततेत काम करा आणि जेव्हा तुमचं यश बोलायला लागेल तेव्हा त्यांना धडा शिकवण्याची गरजच उरणार नाही. कारण यशापेक्षा जोरात कोणी बोलत नाही. चौथी गोष्ट, त्यांच्या स्तरावर उतरू नका. घरातील माणूस जर सतत नकारात्मक बोलत असेल, टोमणे मारत असेल, तर त्याच्याच भाषेत उत्तर देणं म्हणजे स्वतःचा स्तर कमी करणं. तुम्ही जसे आहात तसे राहा, नम्र पण ठाम. अनेक वेळा मौन हा सर्वात मोठा प्रतिसाद असतो. कारण मौनातही एक ताकद असते जी समोरच्याला विचार करायला लावते. त्यांना हवं असतं की तुम्ही भांडाल, पण तुम्ही शांत राहिलात की त्यांची शक्ती हरवते. तुमची शांतता त्यांच्यासाठी प्रश्न बनते, हा माणूस रागवत का नाही? आणि तेव्हा ते आतून अस्वस्थ होतात. पाचवी गोष्ट, स्वतःचं आयुष्य त्यांच्या हातात देऊ नका. जेव्हा आपण कोणावर रागावतो तेव्हा आपण आपल्या भावनांचं नियंत्रण त्यांना देतो. म्हणजे ते तुम्हाला दुखावतात आणि तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देता. म्हणजेच नियंत्रण त्यांच्या हाती गेलं. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा नियंत्रण तुमच्याकडे राहतं. हे लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य, तुमचा आनंद, तुमची शांतता ही तुमची जबाबदारी आहे. कोणालाही ते काढून घेऊ देऊ नका, अगदी घरच्यांनाही नाही. कारण तुम्ही जर त्यांना तुमचं मन दुखवू दिलं तर तुम्हीच हरलात. सहावी गोष्ट, तुमचा बदल त्यांना जास्त त्रास देईल. तुम्ही काही बोललात, भांडलात तर त्यांना काही वाटत नाही. पण तुम्ही जर बदललात, सुधारलात, शांत झालात तर त्यांना सर्वाधिक अस्वस्थता येते. कारण आता तुम्ही त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहात. त्यांना नेहमी हवं असतं की तुम्ही त्यांच्या प्रतिक्रियेत वागा. पण जेव्हा तुम्ही आपल्या मार्गाने जगायला लागता, स्वतःला सुधारायला लागता, स्वतःला व्यस्त ठेवता, तेव्हा त्यांना वाटू लागतं की हा माझ्या बोलण्याने हलत नाही. आणि हेच तुमचं जिंकणं असतं. सातवी गोष्ट, आतून मजबूत बना. शांत राहणं म्हणजे आतून खंबीर असणं. पण ही खंबीरता येते आत्मविश्वासातून. म्हणून स्वतःवर काम करा. रोज ध्यान करा, पुस्तक वाचा, प्रेरणादायी विचार ऐका. जितकं मन शांत ठेवाल तितकं बाहेरचं जग तुम्हाला कमी त्रास देईल. कारण शेवटी त्रास देणारे लोक तेच असतात जे स्वतः आतून रिकामे असतात. आणि जर तुम्ही आतून समृद्ध झालात तर त्यांचा त्रास तुमच्यापर्यंत पोहोचू शकणारच नाही. आठवी गोष्ट, कधी कधी अंतरच सर्वोत्तम उत्तर असतं.
जर घरातील माणूस सतत तुमचं मानसिक नुकसान करत असेल, तुम्हाला बोलून खचवत असेल, तर अंतर ठेवा. पण न बोलता, वाद न करता, फक्त मनाने थोडं दूर राहा. त्यांच्या प्रत्येक बोलण्याला गंभीरपणे घेणं थांबवा. त्यांच्याशी सौजन्याने वागा, पण मनात ठेवा की माझी शांतता म्हणजे माझं रक्षण आहे. तुम्ही जितके त्यांच्यापासून मानसिकदृष्ट्या दूर राहाल, तितका त्यांचा प्रभाव कमी होईल आणि हळूहळू ते समजतील की हा माणूस आता आपल्या बोलण्याने ढळत नाही. 9वी गोष्ट, तुम्ही यशस्वी झालात की सगळं बदलतं. आज जे लोक तुम्हाला घरात त्रास देतात, ते उद्या तुमचं यश पाहून गर्व करतील. पण त्यासाठी तुम्ही सतत आपल्या उद्दिष्टांवर लक्ष ठेवा. त्यांच्या बोलण्याने मन विचलित होऊ देऊ नका. जगात कोणीही कायमचं तुमचं विरोधक राहू शकत नाही. जर तुम्ही सातत्याने स्वतःचं उत्तम करून दाखवलं, तुमचं काम, तुमचं यश, तुमची शांती याचं उत्तर असतं त्यांच्या प्रत्येक टोमण्याला. शांततेचं सामर्थ्य आहे. शांतता म्हणजे हार नव्हे, ती म्हणजे शक्ती आहे. जी शक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवते, तीच प्रत्येक वाद जिंकते. घरातील माणूस त्रास देतोय, ठीक आहे, पण तुम्ही जर शांत राहिलात, नम्र राहिलात आणि तुमचं काम करत राहिलात, तर एक दिवस तेच लोक तुमचं कौतुक करतील. लक्षात ठेवा, धडा शिकवणं म्हणजे ओरडणं नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनवणं की समोरचं स्वतः विचार करेल आपण चुकीचं वागलो. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याला कोणाचं वर्तन दुखवू शकत नाही. म्हणून रागात नव्हे, शांततेत जिंका, कारण शांततेची शक्ती हीच खरी विजयाची गुरुकिल्ली आहे. घरातील माणूस त्रास देतो हे दुःखद आहे, पण त्याहून जास्त दुःखद असतं आपण त्यांच्यामुळे स्वतःला हरवणं. म्हणून ठरवा, मी रागाने नाही, शांततेने उत्तर देईन. मी अपमानाने नाही, आत्मविश्वासाने जगेन. एक दिवस त्यांचं वर्तन बदलणारच, कारण वेळ ही सर्वात मोठी शिक्षक आहे. आणि जेव्हा तुम्ही शांततेतून स्वतःचं आयुष्य सुंदर केलंय, तेव्हा त्यांच्या टोमण्यांना अर्थच उरणार नाही. लक्षात ठेवा, शांततेने दिलेला धडा 1000 शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतो. तुमचा बदलच तुमचं उत्तर आहे. जो शांत राहतो तो हरत नाही, तो शिकवत असतो. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.